शंतनू बसमध्ये बसून विचार करत होता, आपण का जात आहोत त्या खेड्यात? बाबाने कधी का नाही सांगितले ह्याबद्दल? आता अचानक ते गावाचे घर का विकत आहेत? घरातून निघाले तेव्हा फक्त एवढे बोलून निघाले होते की हिंजवडीला जाऊन येतो, तिकडे आपले घर आहे, त्याचा सौदा करायचा आहे, 3 दिवसात जाऊन येऊ असे बोलून गेलेले. आणि आज बाबाला जाऊन 8 दिवस झाले तरी सुद्धा बाबा घरी आले नव्हते. खासगी बसमध्ये विचार करत असलेला शांतनू विचार करत आपल्या शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या कागदाच्या एका चिठ्ठीवर नजर फिरवली आणि त्यावर लिहिलेला पत्ता पुन्हा एकदा वाचला. किर्लोस्कर वाडा, वरची आणि हिंजवडी एवढा पत्ता त्याच्या बाबांच्या डायरीमध्ये मिळाला होता. तो पत्ता घेऊन तो बाबांच्या शोधात निघाला होता. आज तो वाड्यात जाऊन पाहणार होता. जर काही मिळाले नसेल तर पोलीस मध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदवणार होता. नमस्कार, पीके स्टोरीज चॅनल वर आपलं स्वागत आहे. आज आपण हॉरर स्टोरी म्हणजेच भयकथा पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. साधारण रात्री 9च्या सुमारास तो एका थांब्यावर उतरला. रात्रीचा किर्रा अंधार आणि त्या अंधारात एक दिवा जो गावाचे वेस आणि गावाचे नाव दोन्ही दाखवत होता. हिंजवडी फाटा. हिंजवडी गाव आपले हार्दिक स्वागत करत आहे असा आशयाचा तो बोर्ड होता. शांतनूने पुन्हा एकदा तो कागदाचा तुकडा काढला आणि त्यावर पुन्हा एकदा गावाचे नाव आणि समोरचे नाव एकच आहे ह्याची खात्री करून घेतली आणि तो गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या आत भयान शांतता पसरली होती. रात्री 9 म्हणजेच खेडेगावात 11 वाजले असे वाटते. अंधारात वाट तुडवत आणि आपल्या हातातील छोटी बॅग सावरत शांतनू हळूहळू अंतर कापत होता. पण एवढ्या गावात रात्रीचा तो वाडा कसा शोधायचा असा प्रश्न शांतनूला पडला होता. डोक्यावर चांदण्याचे छत होते आणि त्या प्रकाशात तो चालत होता. तेवढ्यात त्याला हातात बॅटरी घेऊन चालत येताना कोणीतरी दिसले आणि शांतनूने त्या माणसाला हटकले आणि विचारले, साहेब, इकडे किर्लोस्कर वाडा कुठे आहे? शांतनूच्या या प्रश्नावर त्या माणसाने एकदा त्याच्याकडे वरपासून खालीपर्यंत न्याहाळले. तुम्ही ह्या गावाचे दिसत नाही? तो इसम म्हणाला, नाही, मी शहरातून आलो आहे इकडे. ते किर्लोस्कर वाडा आहे ना, तो आमचा म्हणजे माझ्या बाबांचा आहे. 8 दिवसापूर्वी माझे बाबा आले होते इकडे, पण परत घरी आले नाही. बॅग सावरत शांतनू म्हणाला, तुमचे बाबा आणि त्या वाड्यात? काय मस्करी करता राव? अहो, तो वाडा बंद आहे. कितीतरी वर्ष झाले तिकडे कोणी फिरकत नाही. गावचे आणि त्याचा शेजारी जी घरं होती ती पण बंद असतात. माझे ऐका, वाड्याचा नाद सोडा आणि माघारी जा, नाही तर तुम्ही पण हरवून जाल तुमच्या बाबासारखे. एवढे बोलून तो इसम. खरे तर शांतनूला राग आला होता, पण त्याला आता गरज होती म्हणून त्याने सुद्धा हसून त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणाला, मालक, तुम्ही वाडा तर सांगा कुठे आहे, बाकी मी पाहून घेईन. शांतनूचे असे उत्तर ऐकून तो इसम हसायचा थांबला आणि थोडा रागात त्याने शांतनूकडे पाहिले आणि म्हणाला, इकडून थोडे पुढे गेले की डावीकडे वळा, तिकडून साधारण 15 पावलावर तो अंधारलेला वाडा आहे. बोलून तो इसम रागाने पाय आपटत निघून गेला. शांतनूने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि हलकेच हसून आपली बॅग सावरत तो निघाला. पूर्ण गाव शांत होते. मध्येच कुठेतरी कुत्री भुंकत होते. त्याने एकदा घड्याळात पाहिले तर रात्रीचे 10 वाजले होते. पायाखाली आलेले खच खळगे याचा पाऊस पासून वाचत तो वाड्यासमोर उभा राहिला. काळोख्यात तो वाडा भव्य दिसत होता. समोर मोठा लाकडी दरवाजा, जुन्या पद्धतीचे बांधकाम होते. शांतनूने दरवाजा वाजवला. साधारण 5 मिनिटांमध्ये दिंडी दरवाजा उघडला. समोर साधारण 5 पावलावर एक म्हातारा हातात कंदील घेऊन उभा होता. वाढलेली दाढी आणि केस, डोक्यावर मळलेले पागोटे, अंगात निळा शर्ट आणि काळपट धोतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. तोंडाच्या झाकलेल्या चंबूवरून तरी हेच वाटत होते की
त्यांच्या तोंडात दात नाहीत। शांतनूने आत पाहिले व त्या म्हाताऱ्याशिवाय इकडे तिकडे अजून कोणी नव्हते। हे आजोबा एवढ्या लांब उभे आहेत, मग दरवाजा कोणी उघडला? शांतनूच्या मनात शंकेची चाल चुकचुकली। असे त्यांच्या कानावर एक आवाज पडला, कोण आपण आणि कोण हवे आहे आपल्याला? त्या आजोबांचा आवाज खूप लांबून आणि खूप खोल असा वाटत होता, पण हे कसे शक्य आहे? ते तर फक्त 5 पावले दूर उभे होते। असा विचार करत शांतनू म्हणाला, मी शांतनू किर्लोस्कर, ह्या वाड्याचे जे मालक आहेत श्रीपाद किर्लोस्कर, त्यांचा मी मुलगा। शांतनूचे बोलणे संपले आणि आजोबाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ते शांतनूच्या जवळ आले। कंदील त्याच्या समोर जवळ घेत त्या उजेडात त्यांचा चेहरा न्याहाळत होते। चेहरा पाहता पाहता त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या, त्यातून अश्रू गळू लागले। तोच चेहरा, तेच डोळे, तेच नाक। आजोबा उजेडात शांतनूला पाहून म्हणत होते, पण शांतनूला काय सुरू आहे काहीच समजत नव्हते। आजोबा, काय झाले? तुम्ही असे काय पाहत आहात? हे पहा, मला माझे बाबा कुठे आहेत ते हवे आहेत। शांतनू थोडा घाबरून म्हणाला, तूच आहेस तो? हो, मला खात्री आहे तूच आहेस तो। आजोबा खुश होऊन म्हणाले, पण शांतनूला ह्यातले काहीच समजत नव्हते। आजोबा, काय झाले? तुम्ही असे काय पाहत आहात? मी कोण आहे? काय बोलत आहात? मला काहीच समजत नाहीये। शांतनू वैतागून म्हणाला, सांगतो पोरा, सर्व सांगतो, पण तू आधी चल माझ्यासोबत, मी सर्व सांगतो। बोलून आजोबा सरळ चालू लागले। वाडा 2 मजली होता। डावीकडे आणि उजवीकडे पायऱ्या वरती जात होत्या। समोर मोठे अंगण होते आणि एक विहीर होती। हे आजोबा कोण आहेत आणि इकडे काय करत आहेत? आणि ते मला आत घेऊन जात आहेत। मी जायला हवे का त्यांच्या मागे? काय घातपात झाला तर? मी एकटा आहे, आत अजून कोणी दबा धरून बसले असेल तर? ह्या सर्व गडबडीमध्ये ते इकडे कसे आले हे विचारले नाही। असे एक ना अनेक विचार शांतनूच्या डोक्यात येत होते, पण त्याची पावले आपोआप त्या आजोबांच्या मागे पडत होती। ते दोघे एका खोली समोर येऊन थांबले। आजोबांनी ती खोली उघडली, तसे कसला तरी सडलेला वास त्याच्या नाकात शिरला। त्याने रुमाला काढून नाकावर धरला आणि आजोबांच्या मागे त्याने त्या खोलीमध्ये प्रवेश केला। खोलीमध्ये एक वृद्ध स्त्री बसली होती। तिचा अवतार थोडा वेगळा होता। केस अर्धे सफेद अर्धे काळे, अंगावर मळलेली साडी। एका काथ्याने विणलेल्या खाटेवर ती बसली होती। आजोबा तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, वसू, बघ कोण आले आहे? तुझा मुलगा शांतनू। तसे त्या स्त्रीने वरती पाहिले तर तिचा चेहरा आणि शांतनूचा चेहरा जवळपास सारखाच दिसत होता। आता त्याला आठवले, तो आजोबा असे का बोलत होते की तेच नाक, तेच डोळे, तोच चेहरा। हे सर्व पाहून शांतनू थोडा घाबरला। नाही, हे शक्य नाही असा मनात विचार आला। त्या स्त्रीचा आणि शांतनूच्या चेहऱ्यात बरेच साम्य होते। शांतनू, पोरा, ही तुझी आई आहे, श्रीपाद किर्लोस्कर ची पत्नी वसुधा श्रीपाद किर्लोस्कर, आणि मी तुझा आजोबा मोहन सुतार। किती वर्ष झाली आम्ही तुझी वाट पाहत आहे, तुझ्या बापाची वाट पाहत आहे, आणि तू आज आला आहेस। शांतनूचे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते। तो समोर असलेल्या स्त्रीकडे एकटक पाहत होता। त्याला त्याचा चेहरा डोळ्यासमोर बसवत नव्हता। नाही, हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही। माझी आई तर तिकडे शहरात आहे। तुम्ही खोटे बोलत आहात, हे खोटे आहे। शांतनू मागे सरकत म्हणाला, हे बघ पोरा, तू घाबरू नको, मी सर्व सांगतो तुला नक्की काय झाले होते। आजोबा म्हणाले आणि त्याला त्या स्त्रीच्या शेजारी बसवले। आजपासून साधारण 20 वर्षापूर्वी ही घटना घडली होती। वसू आणि श्रीपादचे लग्न लावून दिले गेले होते। मला श्रीपाद पसंत नव्हता, पण वसूचे त्याच्यावर प्रेम जडले होते। लग्न झाल्यावर वसू, श्रीपाद आणि मी इकडे ह्या माझ्या वाड्यात राहू लागलो। दिवस भराभर जात होते।
लग्नाला 2 वर्ष झाली आणि तू जन्म घेतला. त्यानंतर श्रीपादने माझा पूर्ण व्यवसाय शेत स्वतःच्या नावावर करून घेतले. तू जेमतेम वर्षाचा झाला तेव्हा एक दिवस अचानक श्रीपाद तुला घेऊन गायब झाला. शोधाशोध झाली पण काही सापडला नाही. मग समजले की तो माझे शेत आणि व्यवसाय विकून पळून गेला होता. आमच्या हातात काही नव्हते. शोधायचा प्रयत्न केला पण नाही झाले आणि त्यात तू नव्हता. म्हणून वसूला वेड लागले होते. तिला सांभाळत सर्व करणं मला शक्य नव्हते. म्हणून मी वाट पाहायचे ठरवले आणि आज तू आलास. हसत ते आजोबा म्हणाले, वसू पाहिले का कोण आले आहे? त्या आवाजाने त्या स्त्रीने वरती पाहिले. तुझा मुलगा शांतनू आला आहे. तिने एकदा त्या आजोबाकडे पाहिले आणि पुन्हा शांतनूकडे पाहिले. माझे काम झाले. मी माझे वचन पूर्ण केले. श्रीपाद आणि शांतनू दोघे पण तुला भेटले. आता मी जायला मोकळा. असे बोलून ते आजोबा दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी मागे वळून पाहिले आणि हवेत विरून गेले. हे पाहून शांतनू घाबरला. त्याने जे पाहिले ते खरे होते की त्याचा भास होता हे त्याला पण समजत नव्हते. म्हणजे आतापर्यंत जो त्या आजोबासोबत बोलत होता ते अस्तित्वातच नव्हते. त्याला आता समजले की तो दरवाजा कसा उघडला. विचार करत असताना अचानक त्यांच्या समोर एक भयानक हास्य घुमले. ते हास्य होते वसूचे. ते पाहून शांतनू घाबरला. तू माझा मुलगा? तू माझा मुलगा शांतनू? तू माझा मुलगा शांतनू? हसत हसत वसू बोलत होती. बोलताना तिचे हावभाव वेगळे होत होते, जसे कोणी मानसिक रुग्ण करतो. कदाचित पोटचा गोळा दुरावल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिने हसत हसत शांतनूच्या गालावर हात फिरवला आणि अचानक दोन्ही हाताने तिने त्याचा गळा पकडला आणि जोरात दाबू लागली. तू माझा शांतनू नाहीयेस. तो लहान होता. माझे बाळ कुठे आहे सांग. चिडून ओरडून ती त्याला त्याचा गळा दाबू लागली. शांतनूला काय होत आहे काहीच समजत नव्हते. हळूहळू त्याची शुद्ध हरपली. हळूहळू त्याची धडपड थांबली आणि त्याच्या देहातून प्राण निघून गेला. इकडे वसू शांत झाली. ती उठली आणि वेगवार शांतनूच्या प्रेताकडे पाहिले. माझा शांतनू कुठे आहे? नाही सांगत ना तू? मी तुला पण बंद करून ठेवते त्या खोलीत. असे बोलून तिने ती बाजेची खाट बाजूला करून तिने त्याच्या खाली असलेल्या तळघराचा दरवाजा उघडला आणि तसेच एक भयानक दर्प आला. खाली श्रीपादचे प्रेत सडू लागले होते. त्या प्रेतावर तिने शांतनूचे कलेवर ढकलून दिले आणि दरवाजा बंद केला आणि ती पण हवेत विरून गेली. जेव्हा श्रीपाद पळून गेल्यानंतर 20 वर्ष वसुधा आणि मोहन आजोबा यांनी त्यांचा शोध घेतला पण शोध काही लागला नाही. श्रीपादने सर्व पैसे घेऊन दुसरे राज्य गाठले आणि लग्न करून संसार सुरू केला. पण स्वतःचा पैसा नव्हता म्हणून आलेलं वैभव हळूहळू गेले. देणेकरी मागे लागले आणि त्याला आठवले की हा वाडा विकून तो देणेकरांचे पैसे देणार होता. शेवटी मुलाच्या आठवणीने वसुधाला वेड लागले. मोहन यांना हे सर्व पाहावत नव्हते. ते नेहमी म्हणायचे की ते दोघे परत येतील, मी घेऊन येतो. त्या नियतीला काहीतरी वेगळे मान्य होते. मोहन यांना तीव्र हृदयाचा झटका आला आणि ते जागीच गेले. वसुधा वेडी झाली होती. तिला काहीच समजत नव्हते आणि तिच्या वेडापायी त्या घराकडे कोणी फिरकत पण नव्हते. 8 दिवसांनी वास येऊ लागला तेव्हा लोकांनी दरवाजा तोडला तर समोर त्यांना 2 प्रेत दिसले. एक होते मोहन सुतार आणि दुसरे वसुधराचे, जिचा मृत्यू अन्न पाणी न मिळाल्याने झाला होता. सर्वांना वाटले की ते दोघे पण सुटले, पण तसे नव्हते. मृत्यूनंतर वाड्यात त्या दोघांना बरेच वेळा पाहिले गेले होते. तो वाडा पछाडला होता. अजून ती वाट पाहत आहे तिच्या बाळाची, शांतनूची. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कहाणीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय शिवराय.